काय करता काय मास आणले का मोठं नाही मच्छी म्हण्या घे म्हण्या पाणी प्या आधी. हा जावा तर बघा आता भावड्या गेलेले एक अर्धा तास पण नाही झालं तर आप्पा आले तर आणि आप्पा अचानकच आले बरं का कधी पण अचानकच प्रकट होत्या फोन करत नाहीत सांगत नाहीत यायला लागलोय घरी आहे का कुठे आहेत काय अचानकच येतात आणि येताना ना बघा ही इतकं मोठं मास घेऊन आले बघितलं का तर आज गॅस संपलाय तुम्हाला तर माहितीच आहे आणि गॅस संपलाय त्याच्यामुळे आता चुलीवरती मस्त पैकी मी मास परतणार आहे आपण आल्याला ना म्हणायला एक मुंडकं दिलं बघा म्हणायचं आहे जॅकी आणि गोळ्या घरी नाहीतच आहे पण आपण अचानकच काय आलं तर फोन नाही केला काय ना तुम्ही म्हणलेला 2 दिवसांनी येतो पण त्याला 4 दिवस झालं फोन करायला काय करायचंय गपचिप आलं म्हणजे काय होते ह्यांचा कामधंदा चालू अयो सकाळपासून तेव्हा का ती ज्वारी काढत होती ह्यांनी मी स्वयंपाकी केला चुलीवरती थोडस 2 पेंड्या काढू लागले मी फक्त सकाळ सकाळ दिवस उगवायला आणि नंतर नेऊन घरची काम आवरली हाताने काढली काय मग काय फोड आलं बघा हात आणि नंतर काही ते बी 2च पेंड्या काढल्या फोडा आलं लय जड जाते पाणी 5 पाणी दिलेले आहेत बघा ज्वारीला नंतर ही भुईमुग भिजवून घेतला नंतर न धुणं भांडी पाणी देऊन थोडा वास आला असता तर उपास खायला केलं मामा हायत म्हणून नारळाचं काय खीर केली आणि लाडू केलेत कसलं परतून बर्फी बनवायची होती तिला ते नारळाची अशी ती हे करून तिने लाडू बनवून दिलं आणि भावड्या जेवण खाणं करून व्हिडिओ घेऊन आताच भावड्या गेला एक अर्धा पाऊण तास झालं तुमची गाठ भेट नाही मग तू बेगवानच्या पुढे निघाला असं ना तुम्ही आला असता हा बराच उशीर झाला गेलाय तरी अर्धा तास झाला असं कारण भावड्या गेल्यापासून मग आम्ही येतोच इथून हल्लोच नाही आणि इथं भावड्या गेला की आम्ही घरात जाऊन बसलो ताई आणि मी आणि डायरेक्ट आता हारणं वाजायला लागलं गाडीचा कोण आलं तर आप्पांचा आवाज आला मग बाहेर आले बघा इतक्यात तर आपा पण आलेत का मग काय आपा कस काय नाही तुझ्याकडेच माझ्याकडेच पण मास आता म्हणलं निवांत ना जिथंच मास आणतात नदीला मग जिवंतच भेटतात ह्याच्यातून नका काढू लगेच नका काढू नदीला जिवंत नाही जिथंच आणल्यात जिथंच करायच्या नाही तिकडं करून आणल्या तर की गोळ्या हाय की आपण तेव्हा का गोळ्या बघतो या तर फायनली आपण आले बघा माझ्याकडे आता आपणचं 2 शब्द ऐकू काय म्हणतात काय माहिती तुम्ही म्हणतात आपणचं पुराण बंद करा पण आपण आलेत म्हणजे तुम्हाला सांगायला नको का काय कारण आले ते पण सांगायला नको आपाचं पुराण तुम्ही मिटवलंय कुठं माझं अजून मिटवायचं काय आता आलाय की मिटवू ते पोर गेलंय तिकडे सोलापूरला वाटतंय पांडू गणेश दादाकडे गेलता तिथून मोठ्या दादाकडे गेला म्हणजे माझ्या मावस भावाकडे नुसतं फिरवाना बापाला असंच फिरायला इकडे तिकडे तुम्हाला कोण फिरा म्हणताय का घरी बसाय घरदार आहे की एवढं मोठं हाय घरदार पण ते याय नाही की ते म्हणताय काय नाही येईन की आज येणार आहे सकाळी मी फोन केलता त्यावेळेस म्हणला ताई म्हणला हाय आता येतं दादापाशी तिथून गणेश दादापाशी येतो आणि नंतर न येतो घरी म्हणला तर येणार आहे आज आणि आपाला आणाय का जाणार म्हणा तिकडं आपा कुठे येतं सोमाच्या घरी वय सोमाच्या घरी काय लय लांब आहे तुम्हाला आणाय जायला नाही पण मी तर आज किती दिवस झाले मी तिकडं नाही आता 6वा का 7वा दिवस आहे म्हणजे तुम्ही गेलाच नाही तर वय नाही गेलो आणि इतकं पण काय तुम्ही लावून धरलंय मग त्यांनी फोन केला नाही आला नाही आला मला अरे देवा आपा त्याच्यात ती जेवढं करतो तुम्हाला त्याच्यासारखं कोण सुद्धा तुम्हाला करत नाही माहिती नाही पण मग एवढ्यावर काय रागून बसलाय तुम्ही आणायला नाही आला घ्यायला त्यासारखं तुम्हाला कोणी जपलं नाही बघितलं नाही मनाने गेल्या म्हणून बरं झालं आला आपण काय झालं काय लोकांच्या घरी लापाट चट मनाने आलं तसं नसतं त्याने यायला त्याच्या मागे त्याचं काम त्याने होऊन फोन करून दे मला फोन आपण या घरी का हाय की केला तर आवाज येतो का होय 4:30 वाजले कर फोन कोणाला तात्याला हा त्याला मला फोन करा आपला घरी या म्हणून तुमच्याच मोबाईल वरून फोन करून सांगू का सांग का तुम्हाला कर म्हणा का इकडं पोरांशिवाय मग फोन कर जाओ की मग काय गेल्यावर काय म्हणेन कशाला आला तापा माझ्यापेक्षा भावड्यापेक्षा जास्त ना आपणला तात्या जपतो आणि जीव पण तेवढाच लावतो लेकीचा जीव जास्त असतो म्हणतात पण माझ्या तात्याचा जीव आपण वरती जास्त आहे माहितीये का आणि आपण एवढ्या गोष्टीला धरून बसले तर फोन नाही केला करते तर त्याच्या माग शूटिंगची कामं एडिटिंगची कामं ब्लॉग व्हिडिओ सगळी कामं त्याच्या माग असतात काल काय व्हिडिओ चालला त्याने
मी माझ्या माग काम रानातली चालले त्याच्यामुळे मी कुणाचाच व्हिडिओ बघितलं नाही. एवढा तेवढा बनवायला जमन तेवढाच बनवते आणि टाकते आपलं युट्यूबला. आपली युट्यूब फॅमिली पण वाट बघते व्हिडिओची, त्याच्यामुळं नाहीतर माझ्याकडे पण व्हिडिओ पण नाही आणि ही पण नाही. काल भावड्या आल्यावरती एक बनवला आपलं इकडून तिकडून हसून खेळून थोडस. आणि आज एक बनवलाय ताईने बनवलाय बघा नारळाची ती काय रेसिपी बनवली तिचं तिनेच बनवलंय. गॅस संपलाय तिने सरपण फोडलं ते बघा तिथं सरपण आणून ठेवलंय. चूल पेटवली, चुलीवरती मस्त असं नारळ म्हणजे आधीच खिसून घेतला तिने, बारीक करून घेतला, विलायची कुटली, दूध गरम केलं, साखर टाकली, दूध टाकलं, मस्त पैकी सुक्की फ्राय केली त्याची, जशी की आता मी माशाची सुक्की फ्राय करणार आहे मस्त पैकी तशी. आणि आज आहे ना चुलीवरचं मांस खायचं ते एकदम चव एक नंबर लागती बघा. त्या दिवशी नाही का पाणतात हे सगळे भिगवून लागते मिक्सर पुलावर, तेव्हा तिथं बनवलेलं मास मला पण आणलं होतं पूजाने. इतकं भारी इतकी चव लागली होती ना, तशीच आज बनवायचे. काय काय कुठला विषय कुठे घेतला मी? स्वीटीने बनवलेल्याच ती फ्राय बनवलं त्याच्यावर ना याच्यावर घेतलाय. तर असू द्या चला, स्वीटीने बनवलेलं भारी लागलं. काय बनवलं होतं चक्की ती नारळाची आणि लाडू का चक्की काय होतं का ताशा? स्वामा मानल्यावर कापड घेतो कोण म्हणलं? कपडे नसल्याने आपण कापड कापडच करतात. व्हिडिओ मध्ये म्हणत होता हा, मी घेतो आपला कापड आता. हा. मग पांढरं घेणार आहे का हे घेणार आहे का तो घेणार आहे तेच कळा नाही. आम्ही तिघं पण घेतो, आता काय तिघं पण घेतो. तुम्ही काळजीच करू नका ताईच्या पटेला तुम्हाला तिघांना कपडे, ते आमच्या तिघांची तुम्हाला कपडे. मग नाही ताईच्या नाही, कृष्णाचा आणि शंभूचा आता जवळ आलाय पुढच्या महिन्यात, मग पुढच्या महिन्यात नवीन कपडे. तवर स्वामाकडे राहू का मी? राहता कशाला जावं की काय? तुम्हाला कोण जाऊ नका म्हणतंय वय? त्याने फोन करून सांगून दे पांढरं. बघितलं का कसं आहे आपणचं? नाही तर पूजाने करून दे फोन, आपा या इकडं चुकला असेल त्यांच्या कोण जातो मी. एकाच गोष्टीला धरून बसत्यात. सांगते मी हम्म, मागच्या वेळेस सांगितलं होतं पण त्याच्या मागे काम होतं, करतो म्हणला काय, मग राहून गेला असं कामाच्या ह्याच्यात. हम्म. आणि तसं पण काय तुम्ही भावड्याकडे आहे तर त्याच्यामुळे त्याला पण काय टेन्शन नाही. असं नाही की बाहेर येत आणि घरी नाही, तर त्याच्यामुळे ती पण टेन्शन घेत नाही. हाय कोणच्या तर लेखापाशीच आहे तर. ते बी हाय ज्या का त्याला हा, मग पैसे काय टेन्शनची काय गरज का आहे म्हणतो तेव्हा? माझ्यामुळेच मी तिथं राहिलो म्हणून ह्यानी शेड्यू सोडला असा काय की मला हे ताप आहे तिथं असं तसं कुणी म्हणून बावड्याने वय? हा तू तुझ्याकडे आलो. हा हा हा, नाही नाही ते त्याने आपला असंच बोलला. ही बघा अशीच करतात. जॅक्या मने आला, ही गोले आला ना घरी की मने जॅक्या ना ह्याला येऊन देत नाही तर भांडणं करून लावते ते. हा या नुसतं सारडा म्हणे फुगतो तरी जॅक्या नाही. जॅक्या तर लगेच कसं करतो काय माहिती. इकडेच आहे बाद झालं, त्याला फुग देत असाच सारखं त्यांना हाणावं लागतं, खावळावं लागतं. आता भांडणं करायला लागले ती बघा. जॅक्या आणि जॅक्या म्हणे मिथून राहतात बरं का आपण. ही आला की ह्याला हाणते ती. ह्याला हाणतात. हा त्याला द्या एक मुंडक. खा बाबू मुंडक घे. घरात नको. ते घरात देवाण खाली जाणार. ह्याला मारतात घरातच वय. पळाला. हा ह्याला मारते ते. नाही आला इकडं, आला बाहेर. तर फायनली कुठून आला? ही काय इथं ते आलं, ते तिकडून आला इथलं. फिरतीत ना. हा. तर फायनली बघा आता आपा आले तिथं. तर आता मासे हे आणलेत म्हणलं आता दाजी मासे धुत्या मस्त पैकी. आणि मी मस्त पैकी ज्वारीच्या भाकरी बनवते चुलीवरती. ताईने माझा सापण फोडून आणले, मासे बनवते आणि मस्त पैकी मच्छी फ्राय करते. आपणला ना फ्राय पेक्षा ना रशीतलं मासं लय आवडतात, त्याच्यामुळे रशी पण बनवावं लागल. रशी त्या चुलीवरती जाळ लागत नाही, वारं सुटल्यावर सगळा धूर लागतो ना, लय वैताग येतो. तरी पण आता स्वयंपाक तर करावं लागणार आहे. दाजी गेलं तर गॅस बघायला गावात, काय गॅस शिल्लक नाही. गॅसची गाडी कधी येते, कधी येणार आहे हो? गुरुवारीच येणार आहे, म्हणजे आज मंगळवार, परवा दिवशी येणार आहे. गॅस आहे की मग आता कुठे? करमाळ्यात. जवळ सांगितलं आपण करमाळ्यात. मग तुम्ही आलात कसं काय ते सांगा की अचानक. का म्हणजे असंच आलात, काय विषय नाही ना? काय नाही आता संध्याकाळी घरी चाललोय मुक्कामाला. कुठं? पोपळसला? का? ते उद्या ते रेशन का काय भरायचंय. या मग उद्या सकाळ जायचं उठून. नको सकाळ सकाळ तिथे लवकर जायचं. सकाळ सकाळ मग इथं पहाटे उठते ना मी हिला शाळेत जाण्यासाठी, तेव्हा उठवते तुम्हाला पण चहा पाणी प्या, सकाळ सकाळ जावा दिवस उगवायला. आजचा मुक्काम इथंच करा, इथंच थांबा. संध्याकाळी अजून ज्वारी काढायची आहे, म्हणजे तुम्हाला नाही काढायला लावत.
पण हाय गावात येतात माणसं ज्वारी काढायला दाजींनी म्हणजे ह्यांनी बोलवलेलं. मी दाजी का म्हणते माहितीये का, कारण तुमचं दाजी येतं तुम्हाला कळावं त्याच्यामुळे मी पण दाजी म्हणते. ते तुमचं दाजी येतं, मी ह्यांना दाजी कधीच म्हणत नाही, पण असं व्हिडिओ मध्ये बोलताना तुम्हाला कळावं म्हणून मी दाजी म्हणत असते. तर चला असू द्या, काय नाही. आप आलेत ती तर तुमच्या पतवर पोचवायचंच होतं, नाहीतर परत अजून तुम्हाला काय कळणार आहे नाही का मी नाही व्हिडिओ बनवला तर आपा आलेत का नाही ते. तर आपा आले तर माझ्यापेक्षा आता मासे घेऊन आम्ही मासे बनवतो. स्वयंपाकी आता एरवायच लागते, कारण नंतर संध्याकाळची बाहेर वारही सुटतं, त्याच्यामुळं मग चुलीला जाळ नीट लागत नाही. आज मस्तपैकी चुलीवरचं मासं खायचे. तुम्हाला पण कोणाकोणाला मासं आवडते ते नक्कीच सांगा कमेंट करून. आणि तुम्ही सगळ्यांनी बऱ्याच वेळा सांगितले बरं का माशाची रेसिपी दाखवा ताई म्हणून, पण कधी मी बनवली नाही माशाची रेसिपी. सोपीच आहे, पण आता बघू जमलं तर नक्कीच बनवते माशाची रेसिपी आणि तुम्हाला सांगते दाखवते. तर चला असू द्या, व्हिडिओला इथं चेंज करते. तर काय म्हणायचं होतं मला अजून, चहा करून आपल्याला द्यायचा आहे. हा चहा करून पाणी दिलंय फक्त. आपण पाणी पिऊन बसले तर आता बारक्या बारक्या काटक्या मोडून आणते, पाठदिशी चूल पेटवते आणि मस्तपैकी आपणसाठी चहा ठेवते. कोरा कोरा दूध संपले, ताईने मग सगळी खेळ करून टाकली मस्तपैकी लिंबू टाकून. त्यावर पाहुणं मासत होते. तर चला आता व्हिडिओला करते इथंच एंड आणि आपणसाठी बनवते चहा. बाय.